होत्या महाराणी ताराराणी? देर इज नो पॅरल वुमेन. म्हणजे अशी ताराराणी सारखी समकालीन स्त्री झालेली नाही कर्तृत्वान स्त्री. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीच्याच गेलं पाणी, ताराराणी रामराणी भद्रकाली कोपली. छत्रपती राजाराम महाराजांशी जेव्हा त्यांचं लग्न झालं तर तेव्हा नेमकी स्वराज्याची परिस्थिती काय होती? राजाराम महाराज जर का थांबले असते तर औरंगजेबाने सगळ्याला एकतर ठार मारलं असतं. आणि तिथून ज्या वेळेस ते निसटले, ताराबाई पण निसटल्या. शिवरायांच्या मृत्यूनंतर, संभाजीराजांच्या हत्येनंतर, राजारामाच्या मृत्यूनंतर देखील लोक लढायला तयार झाले. त्यांना दिशा देण्याचं नेतृत्व पुढे आलं ते म्हणजे महाराणी ताराराणी यांच्या रूपाने. आणि औरंगजेबाचा वार्षिक महसूल किती होता? 50 कोटी. 17व्या शतकातला 50 कोटी. त्या तुलनेत ताराराणीचा वार्षिक महसूल किती होता? 1 कोटी. तसं ताराबाई उदाहरण देतात, ह्या औरंगजेबाचा काय करा, ठेचका करा. आणि जो औरंगजेब बादशाह इथलं स्वराज्य गिळंकृत करणार होता, त्याच्या दाढेतून हे स्वराज्य वाचवण्याचं महान कार्य कोणी केलं? महाराणी ताराराणीने केलं. ताराराणी वय वर्ष 25 आहे. 25व्या वर्षी राजारामाचा मृत्यू झालाय. विधवा असल्याचा न्यूनगंड बाळगला नाही. त्यानंतर त्या बऱ्याच काळ जिवंत होत्या. खरं तर ताराराणी स्वतंत्र राज्यकारभार जर त्यांच्या हातात असताना तर त्यांची आणखी दिल्लीचं तख्त जिंकलं असतं. ताराराणी इतकं शौर्य होतं त्यांच्याकडे. इतिहासात त्यांना जे स्थान मिळायला हवं होतं ते मिळालं नाही. तुमच्या मताशी मी सहमत आहे. एका कार्यक्रमात जैन धर्मातील आचार्य नयन पद्मसागर यांनी दावा केला की महाराणी ताराराणी या जैन होत्या. त्यांचा हा दावा अर्थातच निराधार होता, पण नक्कीच सर्वसामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण करणारा होता. मराठ्यांच्या इतिहासात एक कर्तृत्ववान स्त्री म्हणून ज्यांचा उल्लेख होतो त्या ताराराणी कोण होत्या? स्वराज्यासाठीचा त्यांचा संघर्ष आणि कर्तृत्व किती मोठं होतं याची पुन्हा आठवण करून द्यावीशी वाटतेय. त्याच्यासाठीच आजचा हा पॉडकास्ट आहे. आणि त्यासाठी आज आपल्या लगावबत्तीसोबत जोडलेले आहेत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे सर. आज त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात की ताराराणींचं कर्तृत्व किती मोठं होतं आणि स्वराज्याच्या संपूर्ण इतिहासात त्यांचं काय स्थान होतं ते. सर, लगावबत्तीवर आपलं खूप खूप स्वागत आहे. मी सुरुवात जैन मुनींच्या त्या दाव्यानेच करते. त्यांनी जे म्हटलंय की महाराणी ताराराणी या जैन होत्या, तर काय तथ्य आहे या गोष्टीमध्ये? छत्रपती महाराणी ताराराणी या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती शिवाजीराजेंचे सुपुत्र छत्रपती राजाराम महाराजांच्या महाराणी होत्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्नुषा होत्या. त्या तळबीडकर मोहिते घराण्यातील होत्या. म्हणजे त्यांचं माहेर मोहित्यांचं आणि सासर भोसल्यांचं. हे उघड सत्य आहे. त्या मराठा होत्या. त्यामुळे जैन मुनी यांनी जे महाराणी ताराराणी यांच्याबद्दल ते जैन असल्याचा उल्लेख केला आहे ते निराधार आहे, अनैतिहासिक आहे, तितकंच ते आक्षेपार्ह आहे. म्हणजे जैन मुनी यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते अत्यंत उथळ आणि निराधार आहे. पण ते जर असं म्हणत असतील तर अशी काहीतरी संबंध सांगणारी, जैनांशी काहीतरी संबंध सांगणारी गोष्ट महाराणी ताराराणींच्या बाबतीत किंवा मराठा समाजाच्या बाबतीत आहे का? अजिबात नाही. दुरान्वयाने देखील याचा संबंध नाही. म्हणजे खरं तर जैन मुनी बोललेच कसे? म्हणजे इतकं उथळ विधान. म्हणजे मराठा आणि जैन यांचे संबंध खूप चांगले आहेत, विशेषतः महाराष्ट्रामध्ये आणि दक्षिण महाराष्ट्रामध्ये. दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्हा, सांगली जिल्हा, तुम्ही जैन आणि मराठा यांचे अत्यंत चांगले ऋणानुबंध आहेत. जैन हे सुद्धा शेतकरी आहेत. कर्मी भाऊराव पाटील हे जैन आहेत, ते अनेक लोकांना माहीत नाही. इतके ऋणानुबंध जैनांचे आणि मराठ्यांचे खूप चांगले आहेत. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः मराठी भाषा वृद्धिंगत करण्यामध्ये जैनांचं मोठे योगदान आहे. त्यामुळे जैन आणि मराठा असा कुठलाही वाद नाही, सत्ता संघर्ष नाही, वर्चस्ववाद नाही. त्यामुळे जैन मुनी यांनी केलेलं विधान हे अत्यंत उथळ आहे, निराधार आहे, आक्षेपार्ह आहे. दोन असे चांगले ऋणानुबंध असणाऱ्या जातीमध्ये तेढ निर्माण करणारे, गैरसमज निर्माण करणारं असं वक्तव्य जैन मुनींनी केलेले आहे. आणि असं बघायला गेलं तर ते सर्वसामान्य माणसाच्या मनात इतका संभ्रम निर्माण करणारं त्यांचं हे वक्तव्य होतं. आणि म्हणून पुन्हा प्रश्न येतो की कोण होत्या महाराणी ताराराणी? त्यांचं कुटुंब काय होतं? आम्हाला जरा डिटेलमध्ये सांगा ना. महाराणी ताराराणी
या अत्यंत कर्तृत्वान होत्या, हिंमतवान होत्या, निर्भीड होत्या, लढवय्या होत्या. इतिहास फक्त पुरुषांनीच घडवला असं नव्हे. बरोबर. मराठ्यांचा इतिहास म्हटले की आपल्या डोळ्यापुढं छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शाहू महाराज, हंबीरराव मोहिते, धनाजी जाधव, संताजी घोरपडे, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, इसाजी कंक, कान्होजी जेधे अशी नावं येतात. असे अनेक शूरवीर छत्रपती शिवाजीराजेंच्या स्वराज्यात लढले, धारातीर्थी पडले, आनंदाळ मृत्यूला मिठी मारली. पण मराठ्यांचा इतिहास किंबहुना भारताचा इतिहास, शरद पाटील यांच्या मतानुसार जगाचा इतिहास केवळ पुरुषांनीच घडवला असं नव्हे, स्त्रियांनी सुद्धा इतिहास घडवला. प्राच्य विद्यापंडित शरद पाटील नावाचे मोठे इंडॉलॉजिस्ट होऊन गेले. ते असं म्हणतात की भटक्या अवस्थेतील मानवाला स्थिर, सुखी आणि आनंददायी जीवन दिलं ते महिलांनी. भटक्या अवस्थेतल्या माणसाला स्थिर जीवन स्त्रियांनी दिलं. शेतीचा शोध पहिल्यांदा स्त्रियांनी लावला, घराची निर्मिती स्त्रियांनी केली, गावाची निर्मिती स्त्रियांनी केली. त्यामुळे स्त्री ही पुरुषापेक्षा अधिक क्रिएटिव्ह आहे, सृजनशील आहे असं शरद पाटील म्हणतात. हा झाला प्राचीन इतिहासाचा भाग, इतिहासपूर्व काळाचा भाग. पण महाराणी ताराराणी यांचा जर काही इतिहास पाहिला तर छत्रपती शिवाजीराजांना घडवण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलं. आपण लढू शकतो, आपण जिंकू शकतो आणि आपण उत्तम प्रकार राज्यकारभार करू शकतो, ही प्रेरणा हातबल झालेल्या भारतीयांच्या मनामध्ये निर्माण केली ती राजमाता जिजाऊंनी. म्हणून शिवाजीराजांचं प्रेरणास्थान जिजाऊ. शिवाजीराजांनी अशक्य कार्य शक्य करून दाखवलं, रयतेचं स्वराज्य निर्माण केलं. ते स्वराज्य वृद्धिंगत करण्याचं आणि टिकवण्याचं काम छत्रपती संभाजीराजांनी केलं. आणि छत्रपती संभाजीराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराजांनी परत राज्यकारभार केला. आणि राजाराम महाराजांच्या नंतर औरंगजेबाला असं वाटलं की आपण हे सहज मराठ्यांचं राज्य नेस्तनाबूत करू. परंतु महाराणी ताराबाई, ज्या छत्रपती राजाराम महाराजांच्या महाराणी, त्या पुढे आल्या आणि त्यांनी स्वराज्याचं रक्षण केलं. आपल्याला माहिती आहे या ताराराणी म्हणजे कोण आहेत, तर छत्रपती शिवाजीराजेंच्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते, ज्यांचं गाव तळीबीड आहे. आताच्या सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये आपण जर का कोल्हापूरला, पुण्यावरून कोल्हापूरला जाताना नॅशनल हायवे लागतो आणि कोल्हापूरच्या कराडच्या अलीकडे एक 10-12 किलोमीटर अंतरावरती तळबीड नावाचं गाव आहे. त्या तळबीडच्या या हंबीरराव मोहिते आणि हंबीरराव मोहिते यांच्या कन्या म्हणजे या ताराबाई. मोहिते आणि भोसले यांचं पारंपरिक नातेसंबंध आहेत. शहाजीराजांची एक महाराणी तुकाबाई या देखील त्या मोहिते घराण्यातल्याच होत्या. छत्रपती शिवाजीराजेंच्या महाराणी सोयराबाई या देखील त्या मोहिते घराण्यातल्या म्हणजे हंबीरराव मोहिते यांच्या भगिनी होत्या. आणि हंबीरराव मोहिते यांच्या कन्या म्हणजे या ताराबाई. आणि ताराबाईंना स्वाभाविकपणे हा जो वारसा मिळाला राजनीतीचा, युद्धकलेचा, तो आपल्या वडिलांकडून मिळाला. जे हंबीरराव मोहिते म्हणजे स्वामीनिष्ठा, प्रामाणिकपणा, धैर्य, शौर्य आणि निष्ठा हे हंबीरराव मोहिते. तर त्या हंबीरराव मोहितेंचा वारसा ताराबाईंना मिळाला होता. आणि ताराबाईंचं लग्न छत्रपती राजाराम महाराजांवर लावून दिलं ते छत्रपती संभाजीराजांनी लावून दिलं. ही सोयरीक कशी जुळली होती सांगा ना आम्हाला. ही सोयरीक म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 झाला. आजचा दिवस म्हणजे छत्रपती शिवाजीराजांचा स्मृती दिन आहे. बरोबर. 3 एप्रिल 1680 छत्रपती शिवाजीराजांचा मृत्यू झाल्यानंतर छत्रपती संभाजीराजे राजगादीवरती आले आणि यासाठी हंबीरराव मोहिते यांचं मोठे योगदान आहे. म्हणजे ज्यावेळेस त्या ठिकाणी सोयराबाईच्या सुपुत्राला म्हणजे राजारामाला गादीवरती बसवायचा असं जो काही मंत्र्यांनी डाव आखला होता त्याला छेद देण्याचं मोठं काम हंबीरराव मोहिते यांनी केलं. त्यांनी छत्रपती संभाजीराजेंची बाजू घेतली, पक्ष घेतला आणि संभाजीराजेंच्या पाठीशी ते उभे राहिले. आणि मग संभाजीराजांनीच पुढाकार घेऊन हंबीरराव मोहिते यांच्याकडे मागणी केली. आणि मग त्यानंतर हंबीरराव मोहिते आणि संभाजीराजे यांच्या सहमतीनं ताराबाईचा विवाह छत्रपती राजाराम महाराजांशी निश्चित झाला आणि पुढे तो हा विवाह पार पडला. म्हणजे छत्रपती संभाजीराजांनी आपल्या धाकट्या बंधूचा विवाह ताराबाईशी लावून दिला. अशा पद्धतीनं यांचं जे पारंपरिक नातेसंबंध होतं ते पुढे वृद्धिंगत करण्याचं काम संभाजीराजांनी केलं. बरोबर. तुम्ही आता अनेक शूरवीरांची नावं घेतलीत आणि त्याच्यामध्ये हंबीरराव मोहिते जे स्वतः ताराराणींचे वडील होते, सर त्यांचा
अर्थातच तो वारसा ताराराणींनी इतका उचलून धरला आणि त्यांनी इतकं शौर्य गाजवलं की त्यांना मोगल मर्दिनी आणि रणरागिनी म्हणून ओळखलं जातं. मराठ्यांच्या इतिहासात ते नाव तसं कोरलं गेलं. तर हंबीरराव मोहितेंच्या कन्या म्हणून त्यांचा वारसा जो त्यांनी उचलला, तर त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कसा प्रभाव होता ताराराणींवर? आता ज्या काळामध्ये शिवाजीराजांचा इतिहास आहे, मध्ययुगीन काळ, 17वे शतक, त्या काळामध्ये तर काय मिलिटरी स्कूल, मिलिटरी कॉलेजेस, शाळा, कॉलेज, महाविद्यालय आणखीन आलेली नव्हती. त्यामुळे औपचारिक शिक्षण त्यांना मिळालं नाही आणि तो काळ पण नव्हता औपचारिक शिक्षण घेण्याचा. मग यांना मिळालं कुठून हे शिक्षण? तलवार चालवण्याचं, घोड्यावर बसण्याचं, रणांगण गाजवण्याचं, युद्धकलेचं, राजनीतीचं, मुत्सद्दीपणाचं हे बाळकडू त्यांना वडिलांकडून मिळालं. आणि शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते हे अत्यंत जवळचे ऋणानुबंध आहेत. त्यामुळे ताराराणी बालपणापासूनच वडिलांना पाहिले. आपले सासरे म्हणजे छत्रपती शिवाजीराजांना त्यांनी पाहिले लहानपणापासून. तर त्यांचा निर्भीडपणा, धैर्य, शौर्य आणि नसानसत आहे. इथल्या भूमीच्या असं म्हटलं जातं, रक्ताला गवताला सुद्धा भाले फुटतात अशी महाराष्ट्राची भूमी आहे. इतर जिवंत माणसं होती, इथलं मुलं सुद्धा भारावून गेलेली होती स्वराज्य आणि मोगलांच्या विरुद्ध लढाईनं भारावून गेलेले होते. त्यामुळे पारंपरिक शिक्षण, युद्धकलेचं, राजनीतीचं वडिलांपासूनच त्यांना मिळालं. खलबतखाना, त्यांची होणारी चर्चा, आज हा किल्ला जिंकायचा आहे, तो किल्ला जिंकायचा, मोगल तिकडून येणार आहेत, आपल्याला इथून मोहीम आखायची आहे, हे सगळं लहानपणापासून त्यांच्या कानावरती पडत होतं. आणि म्हणून मला एक महात्मा फुलेंच्या शिवाजीराजांच्या पोवाड्यातील एक ओळ आठवते. महात्मा फुले म्हणतात, मासा पाणी खेळे गुरु कोण असे त्याचा. मासा पाण्यामध्ये पोहायला शिकतो, त्याला कोण गुरु असतो का? माशाला पोहायला शिकायची शाळा नसते ना. स्विमिंग ट्रेनिंग कॉलेज फॉर फिश आहे का जगात कुठं? माशाला पोहायला शिकायची शाळा, माशाची बालवाडी, माशाचं हायस्कूल, माशाचं कॉलेज, हाऊ टू स्विम, कसं पोहायचं शिकवलं जातं. नंतर मासा ट्रेन झाल्यानंतर त्याला तलावामध्ये, धरणामध्ये, नदीमध्ये सोडतात असं नाही. मासा उत्स्फूर्तपणे पाण्यामध्ये पोहायला शिकतो, कारण त्याच्या पिढ्यानपिढ्या पाण्यात आहेत. पाणी त्याचं जीवन आहे. त्यामुळे यांचं जीवन काय होतं? लढाया, तलवार. यांनी लहानपणापासून काय पाहिलंय? तलवार, ढाल, लढाई, भाला, बर्ची, हे सगळं, चिलखत, घोडा, हेच त्यांचं जीवन आहे ना. तसं शूर योद्ध्याची मुलं लहानपणापासून काय पाहत असतील, तसं ताराबाई स्वाभाविकपणे ढाल, तलवार, चिलखत, घोडा हे लहानपणापासून पाहतात. आणि त्यामुळे त्यांच्यावरती आपल्या वडिलांचे जे युद्धकलेचे संस्कार आहेत ते बालपणापासून झालेले होते आणि अशी त्यांची जडणघडण होत गेली. त्या जशा जशा मोठ्या होत गेल्या आपल्या वडिलांना बघून किंवा बाकीची ही सगळी स्वराज्य रक्षणासाठी आणि युद्धाची जी परिस्थिती होती आपलं स्वराज्य वाचवण्यासाठीची, त्या जेव्हा या सगळ्यात घडत होत्या तर ते नकळत पण संस्कार होत होते असं आपण म्हणूया. पण तेव्हा त्या काळात लग्न पण फार लवकर व्हायची. तर राजाराम महाराजांशी, छत्रपती राजाराम महाराजांशी जेव्हा त्यांचं लग्न झालं तर तेव्हा नेमकी स्वराज्याची परिस्थिती काय होती? आता ताराराणीच्या मृत्यूची तारीख उपलब्ध आहे, पण त्यांच्या जन्माची तारीख आणखीन मिळालेली नाही. सगळ्या अभ्यासकांनी शोधल्या, आणखीन काही मिळालेली नाही. मिळू शकते, पण त्यांचा जन्म साधारणतः 1674चा पकडला जातो. 1674च्या दरम्यानचा. म्हणजे ज्यावेळेस छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस त्यांचा जन्म झालेला असावा असा एक अंदाज केला जातो. कारण राजाराम महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळेस त्या साधारणतः 25 वर्षाच्या होत्या. म्हणजे राजाराम महाराजांच्या मृत्यूच्या वेळेस त्या 25 वर्षाच्या. त्यांचा मृत्यू 1700 साली झाला राजाराम महाराजांचा. म्हणजे याचा अर्थ ताराबाईचा जन्म 1674-75च्या दरम्यानचा असावा. आणि त्यावेळेची त्यांच्या जन्माच्या वेळची परिस्थिती कशी होती तर छत्रपती शिवाजीराजांचा राज्याभिषेक झालेला आहे. राज्याभिषेक ही मोठी ऐतिहासिक घटना आहे, ही प्रेरणा, ही आनंददायी वातावरण आहे. आणि अशा आनंददायी वातावरणाच्या प्रसंगी महाराणी ताराराणीचा जन्म झालेला आहे. अशा आनंददायी क्षणी. आणि त्यावेळी छत्रपती शिवाजीराजांनी राज्याभिषेकानंतर दक्षिण भारत जिंकण्यासाठी मोहीम आखलेली आहे. दक्षिण दिग्विजय त्यांनी केलेला आहे. त्याचबरोबर शिवशक सुरू केला राज्याभिषेकाच्या वेळी. स्वतंत्र करन्सी सुरू केली, म्हणजे चलन व्यवस्था. शिवशक सुरू केला. कालगणना महाराजांनी. स्वराज्याची निर्मिती हळूहळू सगळ्या वृद्धिंगत होत गेलेली आहे. म्हणजे अशा आनंददायी वातावरणामध्ये तसेच छत्रपती शिवाजीराजांनी स्वतःची चलन व्यवस्था, राज्य व्यवहार कोशाची निर्मिती केली.
मराठी भाषेवरती फारसी आणि अरबीचं मोठं आक्रमण झालेलं होतं. तर ते पारिभाषिक शब्द काढून इथले एतदेशीय शब्द मराठी संस्कृत प्रचूर शब्द देऊन राज्यव्यवहार कोशाची छत्रपती शिवाजीराजे निर्मिती केलेली आहे. आणि अशा प्रसंगी महाराणी ताराराणी यांचा जन्म झालेला आहे. पुढे ते विवाहाचं जे आपण म्हणत होतो की ते विवाहाक्षणी काय परिस्थिती होती तेव्हा स्वराज्याची, आणि मग कारण त्या 1700 साली शिवकाळामध्ये साधारणतः 17व्या शतकामध्ये बालविवाहाची पद्धत होती. हो बरोबर. त्यांच्या विवाहाची काही तारीख आहे का? तारीख जरी नसली तरी छत्रपती संभाजीराजे ज्यावेळेस गादीवरती आले त्यावेळेस त्यांचा विवाह म्हणजे साधारणतः 1680 नंतर त्या 5-6 वर्षाच्या असतील, 5-6 वर्षाच्या त्या असतील त्यावेळेस त्यांचा विवाह झालेला असावा. साधारणतः 5 वर्षाचे असतील त्यावेळी त्यांचं लग्न झालेलं असावं. राजाराम महाराज त्यांचा संसार म्हणजे राजाराम महाराज असेपर्यंतचा तो संसाराचा काळ किती पकडायचा, म्हणजे अंदाजे जर आपण जर का लग्न झाल्यानंतर साधारणतः 20 वर्षाचा कालखंड पकडायचा आपण. म्हणजे राजाराम महाराजांचा जन्म 3 एप्रिल 24 फेब्रुवारी 1670 राजाराम महाराजांचा जन्म आहे. म्हणजे त्यांचं लग्न झालं राजाराम महाराजांचं तर त्यांचं वय साधारणतः असेल 10 वर्षाचे, 10-11 वर्षाचं. आणि ताराबाईचं लग्न असेल वय असेल तर 5-6 वर्षाचं. एक 4-5 वर्षाचा फरक जरी त्यांच्यामध्ये लक्षात घेतला तरी साधारणतः 20 वर्षाचा साधारणतः त्यांचा संसार आहे. 20 वर्ष. राजाराम महाराज वयाच्या 30व्या वर्षी गेले, म्हणजे 1700 साली गेले. म्हणजे 20 वर्ष. आणि विशेषतः 1689 संभाजीराजेंची हत्या झाली आणि त्यावेळेस छत्रपती राजाराम महाराज जिंजीला गेले. आणि त्यानंतर ताराबाई आणि त्यांच्या इतर ज्या काही राजाराम महाराजांच्या महाराण्या होत्या त्या देखील जिंजीला जाऊन पोचल्या. म्हणजे तिथं एक 8 वर्ष राजाराम महाराजांचं वास्तव्य जिंजी 7 ते 8 वर्ष वास्तव्य होतं. आणि त्या ठिकाणी देखील महाराणी ताराराणी 8 वर्ष 7 ते 8 वर्ष जिंजी किल्ल्यावरती सोबत आहेत त्यांच्या. तो जो सोबतीचा काळ होता त्याच्याविषयी आणखी काही उल्लेख आहेत का? हो भरपूर आहेत. डॉक्टर जयसिंगराव म्हणजे राजाराम महाराज हयात असताना ताराराणींचा या सगळ्यामध्ये स्वराज्याच्या याच्यात काही रोल होता का? अत्यंत महत्वाची भूमिका आहे. म्हणजे पहा 11 मार्च 1689 संभाजीराजेंची औरंगजेबाने निर्दयपणे हत्या केली. सगळा कुटुंब कबिला त्यावेळेस रायगडावरती आहे. महाराणी येसूबाई ज्या छत्रपती संभाजीराजेंच्या महाराणी आहेत त्या अत्यंत दूरदृष्टीच्या होत्या, धाडशी होत्या आणि मुत्सद्दी होत्या. त्यांनी तत्काळ राजाराम महाराजांना राज्याभिषेक केला. शाहू महाराज तर 7 वर्षाचे होते फक्त, संभाजीपुत्र शाहू 7 वर्षाचे. छत्रपती राजाराम महाराजांना राज्याभिषेक केला पण त्यांनी रायगडावरती थांबणं धोकादायक होतं. संपूर्ण कुटुंब कबिला मोगलांच्या हवाली करण्यापेक्षा, ताब्यात जाण्यापेक्षा आपण राजाराम महाराजांना दक्षिणेकडे पाठवायचं आणि तिथं राजधानी करायचं नियोजन महाराणी येसूबाईचं. राज्य टिकलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी राजाराम महाराजांना जिंजीकडे पाठवलं. राजाराम महाराज मजल दरमजल करत जिंजीला पोचले. जुल्फिकार खानानं रायगडाला वेढा टाकला आणि त्यामध्ये या सगळ्यांना राजपरिवाराला कैद झाली. राजाराम महाराज जर का थांबले असते तर हे पण कैदेत राहिले असते आणि औरंगजेबाने सगळ्याला एकतर ठार मारलं असतं. धर्मांतराचा देखील आग्रह त्यांनी शाहूला केलेला होता, दबाव आणलेला होता. पण राजाराम महाराज दक्षिणेकडे जावेत आणि तिथून राज्यकारभार करावा ही योजना खरं महाराणी येसूबाईची. राजाराम महाराज तिथं गेल्यानंतर काही दिवसांनी, काही कालखंडांनी, काही 4-5 महिन्यांनी ताराराणी आणि राजाराम महाराजांच्या इतर महाराणी मजल दरमजल करत कठीण परिस्थितीला तोंड देत ते जिंजीला पोचले. आणि तिथे जुल्फिकार खानाने वेढा टाकलेला होता आणि तिथं जिंजीला त्या स्वतः भाग घेतात, राज्यकारभारामध्ये भाग घेतात. त्या म्हणजे बालपणापासूनच अत्यंत शौर्यशाली होत्या, धैर्यशाली होत्या. वडिलांचे संस्कार त्यांना मिळालेच पण आपल्या पतीच्या सोबत सुद्धा संघर्षमय प्रसंगी त्या सोबत आहेत. आणि तिथं गेल्यानंतर प्रत्यक्ष राज्यकारभारामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे असं महाराणी ताराराणी चरित्राचे मोठे अभ्यासक
दिवंगत डॉक्टर जयसिंगराव पवार देखील सांगतात. आणि तिथून ज्या वेळेस ते निसटले, ताराबाई पण निसटल्या, सोबत आल्या. आणि इथं आल्यानंतर ताराबाई आणि राजाराम महाराजांनी कोकणचा दौरा केलेला. त्यावेळेस औरंगजेब बादशाहानी पूर्ण स्वराज्याला घेरलेला आहे, पूर्ण स्वराज्याला घेरलेला आहे, सह्याद्रीला घेरलेला आहे. अशा काळामध्ये महाराणी ताराराणी स्वतः नियोजनात भाग घेतात, स्वतः मोहिमेवरती राजाराम महाराजांबरोबर जातात. कोकण, सिंहगड, विशाळगड, पन्हाळा अशा सगळ्या ठिकाणी स्वतः महाराणी ताराराणी यामध्ये सक्रिय आहेत. त्यानंतर राजाराम महाराजांचा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा औरंगजेब पण महाराष्ट्रात होता. त्यावेळची स्वराज्याची परिस्थिती अजून बिकट झाली आणि त्यावेळी मग महाराणींनी कसा या सगळ्यावर ताबा मिळवला? एप्रिल 1700ला राजाराम महाराजांचा मृत्यू झाला सिंहगडावरती. आणि त्यानंतर औरंगजेबाला असं वाटलं की शिवाजी महाराजांचा मृत्यू झालेला आहे, छत्रपती संभाजीराजेंची 89ला हत्या झालेली आहे, राजाराम महाराजांचा मृत्यू झालेला आहे, आता यांच्याकडे कोणी पुरुष वारस उरलेला नाही. जो काही एक वारस आहे छत्रपती संभाजीराजेंचे पुत्र शाहू महाराज, पहिले शाहू, हे शाहू आणि त्यांचा संपूर्ण कुटुंब कबिला हा राजपरिवार औरंगजेबाच्या कैदेत आहे. त्यामुळे आता कोणी करता पुरुष उरलेला नाही किंवा कोणी, त्यामुळे आपण सहज राज्य जिंकणार. शत्रूच उरलेला नाहीये, कोणी करता पुरुष उरलेला नाही, त्यामुळे सहज राज्य जिंकणार असं औरंगजेबाला वाटलं. ते साल आहे 1700. परंतु त्या औरंगजेबाचं जे स्वप्न होतं मराठ्यांचं राज्य जिंकायचं, पण त्याला मराठ्यांचं राज्य स्वराज्य जिंकता आलं नाही. त्याचं कारण फक्त आणि फक्त जसं शिवाजी महाराज, संभाजीराजे, राजाराम महाराज, धनाजी, संताजी या सगळ्यांचे योगदान आहे, पण प्रतिकूल काळात जे स्वराज्याचं रक्षण झालं ते महाराणी ताराराणी यांच्यामुळे. ताराराणींनी 1700 ते 1707 औरंगजेबाच्या मृत्यूपर्यंत 7 वर्ष जी झुंज दिली त्याला जगाच्या इतिहासामध्ये तोड नाही. म्हणून एक अमेरिकन स्कॉलर डॉक्टर रिचर्ड इटन म्हणतो त्यांनी जगातल्या कर्तृत्ववान स्त्रियांवरती काम केलेलं आहे. तो नामवंत अभ्यासक आहे, इतिहास अभ्यासक आहे. जगातल्या कर्तृत्ववान स्त्रिया मध्ययुगीन काळातल्या, तर त्याच्या मतानुसार देर इज नो पॅरलल वुमेन, म्हणजे अशी ताराराणीसारखी समकालीन स्त्री झालेली नाही कर्तृत्ववान स्त्री. म्हणजे ताराराणीची तुलना करणारी भारतातच नव्हे तर जगामध्ये मध्ययुगीन काळामध्ये ताराराणीसारखी शूर, पराक्रमी, बुद्धिमान, नुसतं शौर्यशाली नाही, मुत्सद्दी, शहाणी आणि बुद्धिमान अशी एखादी कर्तृत्ववान स्त्री जगाच्या इतिहासात झाली नाही असं अमेरिकन स्कॉलर, अमेरिकन इतिहास तज्ज्ञ डॉक्टर रिचर्ड इटन यांचं मत आहे. आणि त्यांनी सलग 7 वर्ष औरंगजेबाला जेरीस आणलेला आहे. तो क्षण नेमका काय असेल की ज्यावेळी त्यांनी स्वराज्य रक्षणासाठीच्या सगळ्या धुरा आपल्या हातात घेतल्या असतील? म्हणजे अशी काय परिस्थिती आली असेल की ताराराणींना आता मैदानात उतरण्याची गरज पडली? म्हणजे फक्त राजाराम महाराजांचा मृत्यू झालाय म्हणून ते वाचवायचं आहे एक गोष्ट, पण अशी प्रतिकूल परिस्थिती येते ना की तुम्हाला त्या क्षणी निर्णय घ्यावाच लागतो. काय महाराष्ट्रामध्ये शौर्य आहे, पराक्रम आहे, सगळं आहे, पण त्याला नेतृत्वाची गरज असते. नेतृत्व नसेल तर शक्य नाही. शिवरायांच्या मृत्यूनंतर, संभाजीराजांच्या हत्येनंतर, राजारामाच्या मृत्यूनंतर देखील लोक लढायला तयार झाले. त्यांना दिशा देणारं नेतृत्व पुढे आलं, ते म्हणजे महाराणी ताराराणी यांच्या रूपानं. ताराराणींनी काय केलं? आता समजा ताराराणी नसत्या तर अनेक सरदार काय काय औरंगजेबाला भेटून आले होते. त्यानं वतनदारी द्यायला सुरुवात केली होती, मनसबी द्यायला सुरुवात केली होती. ताराराणींनी काय केलं? विशाळगडावरती सगळ्या मराठा सरदारांना आवाहन केलं, या मसलत करायची आहे. विशाळगडावरती त्यांनी मसलत केली. विशाळगड माहिती आहे आपल्याला, विशाळगड हा सुरक्षित आहे. त्यांच्या लक्षात आलं की पन्हाळ्यावर सुद्धा मसलत करणं कठीण आहे, कारण औरंगजेबाने घेरलेलं होतं. त्यानं वसंतगडाला वेढा टाकला होता. वसंतगड म्हणजे तळबीडच्या जवळ असणारा वसंतगड, जिथं मोहिते परिवार, हंबीरराव मोहितेंचा गड वसंतगड, त्या गडाला वेढा टाकलाय, जेरीस आणलंय. आणि त्या काळामध्ये महाराणी ताराराणीने अशा कठीण प्रसंगी सगळ्या मराठा सरदारांना संघटित करून
आणि विशाळगडावरती सल्लामसलत घेऊन त्याने पाठीशी उभ्या राहिल्या त्या सगळ्या सरदारांच्या. आणि औरंगजेब काही सामान्य नव्हता, बरोबर. अर्ध्या आशियाखंडाचा बादशाह होता. म्हणजे औरंगजेबाचं राज्य आताची इराणपासून ते म्यानमारपर्यंत, नेपाळपासून तामिळनाडूपर्यंत, म्हणजे आताचा जो ग्रेटर इंडिया ज्याला म्हणतो तुम्ही, म्हणजे आताचा अफगाणिस्तान, पाकिस्तान सह इतकं विशाल राज्य औरंगजेबाचं होतं. आणि औरंगजेबाचा वार्षिक महसूल किती होता? 50 कोटी. 17व्या शतकातला 50 कोटी. त्या तुलनेत ताराणीचा वार्षिक महसूल किती होता? 1 कोटी. 50 पटीनं त्याचा महसूल जास्त आहे. औरंगजेबाचं एकूण सैन्य किती आहे? पायदळ आणि घोडेस्वार मिळून सुमारे 7 लाख. आणि ताराबाईचं सगळे मिळून पायदळ घोडेस्वार मिळून किती सैन्य आहे? 1 लाख. म्हणजे महाराणी ताराणीची लढाई कोणाविरुद्ध आहे? जगातला त्या काळातला सगळ्यात बलाढ्य बादशाह. बरं तो नुसता बलाढ्य नाही, तो क्रूर आहे, कपटे आहे, निर्दयी आहे, पातळयंत्री आहे. त्यानं अत्यंत क्रूरपणे संभाजीराजाला मारलंय, अत्यंत निर्दयपणे त्याने छळलंय. धर्मांतरासाठी त्यानं जिजिया कर वाढवलेला आहे, धर्मांतर सक्तीनं केलेली आहे ती. असा क्रूर आणि निर्दयी बादशाह आहे, त्याच्याविरुद्ध झुंज आहे. आणि म्हणून महिलेची आणि ती महिला असल्याचं न्यूनगंड बाळगला नाही ताराणीने. म्हणजे आपण स्त्री आहे, आपण अबला आहे, असा न्यूनगंडाची भावना ताराणीच्याकडे नव्हती. ताराणीचं चरित्र इथल्या भूमीतल्या मुलींना, महिलांना सतत प्रेरणा देणार आहे. आपण मुलगी असल्याचं, स्त्री असल्याचा न्यूनगंड कधी बाळगू नये. आणि या अशा या औरंगजेबाला ताराणीने जेरीस आणलेला आहे. आणि ते नियोजनबद्ध लढाई आहे ती. सगळे गडकोट आणि किल्ले त्यांनी सगळे शिबंदी युक्त केलेले आहेत. शिबंदी पाठवतात ताराणी गडावरती सैन्य पाठवतात. किल्ल्यांची डागडुजी, किल्ल्याचं सुरक्षितता त्यांनी वाढवलेली आहे. अशा पद्धतीने नियोजन ताराणीने केलेलं आहे. जेव्हा त्यांनी विशाळगडावर चर्चेसाठी सगळ्यांना बोलावलं, कोण मंडळी होती ताराराणींच्या या सगळ्या युद्धजन्य परिस्थितीमध्ये त्यांना साथ देणारी, किंवा ती मोठ त्यांनी कशा पद्धतीने बांधून ठेवली ताराराणींनी? ताराणीच्या काळामध्ये अनेक मराठा सरदार आहेत, घोरपडे आहेत, निंबाळकर आहेत, जाधवराव आहेत, विशेषतः धनाजी जाधवराव आहेत, खंडेराव दाभाडे आहेत, घोरपडे आहेत, चव्हाण आहेत, घाटगे आहेत, यादव आहेत, मोरे आहेत. अशा सगळ्या मराठा सरदारांना, पाटणकर आहेत, या शिंदे आहेत, या सगळ्यांना एकत्र करून त्यांची मोठ बांधून त्यांच्या मनामध्ये एक प्रेरणा निर्माण केलेली आहे. हतबल होऊ नका, निराश होऊ नका, मी पाठीशी आहे तुमच्या. आणखीन मी सांगेन तुम्हाला की ताराणी त्यावेळेस काय काय बोललेले आहेत प्रसंगानुरूप. 7 वर्षांची झुंज एक औरंगजेबासारख्या क्रूर राजासोबत करणं, बादशाहसोबत करणं खूप मोठी गोष्ट आहे. काय काय रणनीती त्यांनी वापरली असेल, युद्धनीती, आणि सगळं कशा पद्धतीने ते सगळं हँडल केलं असेल, म्हणजे आम्हाला विचार करूनच आश्चर्य वाटतं. औरंगजेबाने ज्यावेळेस वसंतगडाला वेढा टाकला, त्यावेळेस त्या वसंतगडाला मदत पोच करणं, रसद पोच करणं, सैन्य, दारुगोळा हे काम करतात. पण नुसता एक किल्ला नाही, तर इतर किल्ल्यांची सुद्धा डागडुजी, इतर किल्ल्यांना सुद्धा काही मदत लागेल. म्हणजे बाबा औरंगजेब इथून पुढे कुठे जाऊ शकतो, गुप्तहेर खाताय ताराणीचं स्वतःचं, त्या हेरामार्फत त्या माहिती घेतात, त्यांचे हेर फिरतात सगळीकडे, मोहिमा चालू आहे त्याला जिरीस आणणं. औरंगजेब जर का वसंतगडाला वेढा टाकतोय तर त्याच्यावरती हल्ले करणे बाहेरून, हे काम ताराणी करतात. आणि त्या स्वतःच विशाळगड, सज्जनगड अशा ठिकाणी थांबून त्या इतर किल्ल्यांचं ते नियोजन करतात. अजिंक्य तारा, आपला अजिंक्य तारा महत्वाचा आहे, सिंहगड महत्वाचा आहे. या सगळ्या किल्ल्यांवरती शिबंदी, त्याचं रसद पोच करून, आणि त्यांची कितीतरी उदाहरणं तुम्हाला सांगतो की ज्या वेळेस हा वसंतगडाला वेढा टाकलाय, तर त्यावेळेस तिथल्या किल्लेदाराला प्रेरणा देणं, प्रोत्साहन देणं, किंवा ज्या वेळेस अजिंक्य तारा म्हणजे सातारा किल्ल्याला वेढा टाकलाय, त्यावेळेस त्याला रसद पोच करणं, दारुगोळा पोच करणं, त्याला शिबंदी पोच करणं, सज्जनगडावरून, वासोटा किल्ल्यावरून, हे काम ताराबाई करतात. आणि ज्यावेळेस अजिंक्य तारा औरंगजेब जिंकतो, औरंगजेबाने ताब्यात जिंकला ना, तो घनघोर लढाई झाली, आणि एक एक किल्ला 4 महिने 5 महिने लढवला जायचा.
मराठे कसे होते, एकदम किल्ला दिला नाही, त्याला जेरीस आणायचं, झुंजवत ठेवायचं. तोपर्यंत त्याचं दारुगोळा संपणार, त्याची रसद संपणार, आणि 4-5 महिने त्याला जेरीस आणून किल्ला ताब्यात देऊन टाकायचा. तो पुढच्या किल्ल्याकडे गेला, ह्या किल्ला मागचा जिंकून घ्यायचा. अशा पद्धतीचा रणसंग्राम संपूर्ण सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये, महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सुरू आहे. आणि ज्यावेळेस अजिंक्य तारा पडला म्हणजे औरंगजेबाच्या ताब्यात गेला, त्या ताराबाई काय म्हणतात, एक अजिंक्य तारा पडला म्हणजे सातारा किल्ला असं म्हणतात. एक साताऱ्याचा किल्ला पडला म्हणून नावमेद होऊ नका. असे स्वामीच्या राज्यामध्ये 100 किल्ले आहेत. 100 स्वामीच्या म्हणजे कुठल्या, कोण स्वामी, छत्रपती शिवाजीराजेंच्या. असे अजिंक्य ताऱ्यासारखे 100 किल्ले आपल्या स्वराज्यामध्ये स्वामीच्या राज्यात आहेत. म्हणजे याचा अर्थ त्याला हार मानू नका. आणि औरंगजेबाचा ठेचगा करा म्हणतात. ठेचगा करा म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना, ठेचगा म्हणजे मिरच्याचा ठेचा, माहिती आहे ठेचा, आपण ठेचा खातो, जसं ठेचतो ना आपण, त्या उकळात 4 मिरच्या टाकतो, त्या मिरच्या ठेचून काढतो, तसं ताराबाई उदाहरण देतात. ह्या औरंगजेबाचा काय करा, ठेचगा करा, ठेचून काढा त्या औरंगजेबाला, त्याला घाबरू नका. काही धैर्य आहे, काही शौर्य आहे, काही निर्भीडपणा आहे. म्हणजे ताराबाईच्या या वक्तव्यामुळं, या स्टेटमेंटमुळं काय झालं, घाबरलेल्या, हातबल झालेल्या, निराश झालेल्या मराठ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. आणि जो औरंगजेब बादशाह इथलं स्वराज्य गिळंकृत करणार होता, त्याच्या दाढेतून हे स्वराज्य वाचवण्याचं महान कार्य कोणी केलं, महाराणी ताराराणीने केलेलं आहे. बरोबर. आणि तो औरंगजेब बादशाह 1 वर्षासाठी आलता फक्त. 1681ला आदिलशाही, कुतुबशाही जिंकायची, जाताना किंवा येताना मराठ्यांचं राज्य जिंकायचं आणि दिल्लीला जायचं, असं 1-2 वर्षाच्या नियोजनाने आलता. तो किती वर्ष इथं राहिला स्वराज्यात, 27 वर्ष. 1681 ते 1707 इथं शेवटी त्याला गाडलं ताराराणीनं. 27 वर्ष तो महाराष्ट्रामध्ये होता. एखादा राजा राजधानीपासून जास्तीत जास्त किती दिवस दूर राहू शकतो? 2-4 वर्ष नाही. प्राचीन काळामध्ये सम्राट अशोकाचं राज्य अफगाणिस्तानापर्यंत होतं. तर अशोक जास्तीत जास्त 6 महिने जायचा दौऱ्यावरती, 2 महिने जायला, 2 महिने यायला, 2 महिने व्यवस्था लावायला, जास्तीत जास्त 6 महिने. प्राचीन काळामध्ये, मध्ययुगीन काळामध्ये जनसंपर्काची आणि प्रवासाची अत्याधुनिक साधनं नसल्यामुळे जास्तीत जास्त राजधानीपासून 6 महिने. आजच्या काळामध्ये विमान सेवा आहे वेगवान, त्यामुळे आजच्या काळातील राज्यकर्ता, एखाद्या देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्राध्यक्ष जास्तीत जास्त 8 दिवस दौऱ्यावरती असतात. 4, 5, 8 दिवस. औरंगजेब बादशाह किती वर्ष राजधानीपासून दूर आहे? 27 वर्ष. शेवटी तिला तर मराठ्यांनी गाडलं ताराराणींनी, जाऊच शकला. आणि म्हणून देवदत्त नावाचा एक कवी आहे महाराणी ताराराणीच्या काळामध्ये, समकालीन, उत्तर काळातला नव्हे, तर परमानंदाचा जो पुत्र आहे, ज्या परमानंदाने छत्रपती शिवाजीराजेंचं संस्कृत महाकाव्य लिहिलं शिवभारत, त्या परमानंदाचा पुत्र म्हणजे देवदत्त. त्या देवदत्ताने मोठं काव्य लिहिलंय ताराराणीवरती. त्यांनी ते पाहिलंय, समकालीन आहे तो. तो काय म्हणतो, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीच्याच गेलं पाणी, तारा राणी राम राणी भद्रकाली कोपली. दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीला राजाच उरला नाही, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीच्याच गेलं पाणी. म्हणजे औरंगजेब बादशाह हातबल झालेला आहे, रडला. ताराराणीच्या शौर्यामुळं, पराक्रमामुळं, चिकाटीमुळं आणि ताराराणीने जी त्याला सळोकी पळो केलं, जेरीस आणलं, त्यामुळे तो रडला एके दिवशी अक्षरशः. धाय मोकलून ताराराणीने त्याला रडवलं. ही महाराष्ट्राची स्वराज्याची परंपरा आहे. महाराष्ट्रात स्त्रिया रडणाऱ्या नाहीत, लढणाऱ्या आहेत त्या. हे ताराराणी सिद्ध केलं. स्त्री ही रडणारी नसते, लढणारी असते. हा वारसा ताराराणीचा आहे. आणि म्हणून तो देवदत्त म्हणतो, दिल्ली झाली दीनवाणी, दिल्लीच्याच गेलं पाणी, तारा राणी राम राणी भद्रकाली कोपली. राम राणी म्हणजे राजाराम महाराजांची राणी असणारी, तारा राणी भद्रकाली आहे. कसे? भद्रकाली आहे, देवतेसारखी पेटून उठलेले आहे. भद्रकाली कोपली, रागावलेले आहे, चिडलेले आहे औरंगजेबाच्या विरुद्ध, आणि ती लढते. विधवा असल्याचा न्यूनगंड बाळगला नाही. आपल्याकडे खूप विधवांमध्ये न्यूनगंड असतो, आपण विधवा आहे, आता आपलं कसं व्हायचं, हातबल झालेले असतात. पण
ताराराणी वय वर्ष 25 आहे. 25व्या वर्षी राजारामाचा मृत्यू झालाय. विधवा असल्याचा न्यूनगंड बाळगला नाही, मुलगी असल्याचा न्यूनगंड बाळगला नाही. हिमतीनं ताकदीनं निर्भीडपणे अशा ताराराणी मोगलांच्या विरुद्ध लढतात. त्या काळात मुळात स्त्रीने युद्धभूमीवर उतरणं हीच इतकी मोठी गोष्ट होती आणि ताराराणींनी या सगळ्यांचं नेतृत्व करून औरंगजेबाची अशी अवस्था केली. काय तो म्हणजे क्षण असेल. बघा ना, आज देखील 21व्या शतकात मुलींवरती किती निर्बंध आहेत आपल्या देशात, जगात आपण पाहतो. अनेक देशात, युरोप अमेरिका जर वजा केला तर मिडल ईस्ट असेल किंवा भारतासारख्या देशामध्ये मुलींवरती आज देखील निर्बंध आहेत. पण मध्ययुगीन काळामध्ये जिजामाता, ताराबाई, राणी दुर्गावती, राणी चन्नम्मा, राणी येसूबाई, त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, अशा कर्तृत्वान स्त्रिया उदयाला आल्या. त्याचं कारण कशात आहे? ताराराणी एवढं शौर्य पराक्रम का गाजवू शकल्या? त्याचं कारण छत्रपती शिवाजीराजे आणि हंबीरराव मोहिते यांच्या ध्येयधोरणात. हंबीरराव मोहिते छत्रपती संभाजीराजे राजाराम महाराजांच्या ध्येयधोरणात शोधावं लागेल. शिवाजीराजांनी स्त्रियांना स्वातंत्र्य दिलं, स्त्रियांना कोंडून ठेवलं नाही. महाराज जर म्हणाले असते आपण 96 कुळी मराठे, पदर पडलेला चालणार नाही, राजवाड्याच्या बाहेर आलेलं चालणार नाही, असं जर म्हणाले असते तर स्त्रिया अटॅक घेऊन गेले असत्या. पण तलवार घेऊन बाहेर आल्या. राणी महाराणी ताराराणी असेल, येसूबाई, उमाबाई दाभाडे, अशा कर्तृत्वान स्त्रिया का निर्माण झाल्या? तर स्त्री सुद्धा हिंमतवान आहे, कर्तृत्वान आहे, बुद्धिमान आहे, तिच्यावर विश्वास ठेवल्यामुळे. यावर छत्रपती शिवाजीराजांचा विश्वास होता, हंबीरराव मोहितेंचा विश्वास. आयडिओलॉजी, सगळ्यात महत्वाचं काय? विचारधारा. म्हणून मराठा राज्यकर्त्यांची विचारधारा काय होती? स्त्रियांना प्रोत्साहन देणारी, स्त्रियांना प्रबलन देणारी, स्त्रियांना स्वातंत्र्य देणारी. त्याचं फलित म्हणजे महाराणी ताराराणी आहेत. आणि आपण पाहिलं की पुढच्या काळात औरंगजेबाचा पण मृत्यू झाला. त्याला अक्षरशः इतकं वाईट पद्धतीने मृत्यू आला या सगळ्या लढाईनंतर. पण त्यांच्या औरंगजेबाच्या मृत्यूनंतर जो गनिमी कावा किंवा जो डाव रचला गेला ताराराणी विरोधात, तर तो सगळा काय प्रसंग होता आणि काय घडलं होतं नेमकं? ताराबाई, काय झालं? ताराबाईच्या शौर्यामुळं, पराक्रमामुळं आपलं राज्य अबाधित राहिलं. औरंगजेब बादशाहचा 20 फेब्रुवारी 1707 मृत्यू झाला नगरला. आणि त्यानंतर मग औरंगजेबाच्या मुलांमध्ये सत्ता संघर्ष सुरू झाला आणि ते दिल्लीकडे निघाले. आणि त्या दरम्यान महाराणी ताराबाई तर राज्यकर्त्या होत्या आपल्या स्वराज्याच्या. कैदेमध्ये शाहू महाराजांच्या मातोश्री आणि त्यांचा कुटुंब, कबिला आणि सैन्य होतं. औरंगजेबाच्या मुलानं भोपाळच्या जवळ गेलं की शाहू महाराजांची सुटका केली. शाहू महाराज स्वराज्यामध्ये परत आले. स्वाभाविकपणे शाहू महाराज हे छत्रपती संभाजीराजेंचे सुपुत्र, त्यामुळे ते वारसदार आहेत ना स्वराज्याचे, आणि त्यांच्याबद्दल आस्था, आपुलकी असणं स्वाभाविक आहे. कारण त्यांच्या वडिलांची अत्यंत निर्दयपणे हालहाल करून औरंगजेबाने हत्या केली होती. त्यांना मानणारा वर्ग महाराष्ट्रामध्ये स्वराज्यामध्ये होताच. ते दावेदारच होते स्वराज्याचे. आणि शाहू महाराज हे अत्यंत प्रेमळ होते, प्रचंड प्रेमळ होते. शाहू महाराज प्रेमळ होते, गुणग्राहक होते. कुटुंबामध्ये ग्रहछिद्र नसावे असं ते नेहमी म्हणायचे. ग्रहछिद्र म्हणजे अंतर्गत वाद नसावा, कलह नसावा, या मताचे ते होते. आणि ते ज्यावेळेस स्वराज्यामध्ये परत आले आणि मग त्यांना अनेक सरदार मिळाले. कदम बांडे त्यांना मिळाले, त्याचबरोबर चव्हाण जाऊन भेटले त्यांना, घोरपडे, जाधवराव, भोसले, अशा अनेक सरदार मिळाले. मग ते तिथून निघाल्यानंतर नंदुरबार, धुळे, अजंठा, छत्रपती संभाजीनगर आताचं, अहिल्यानगर इथं आले. आणि शाहू महाराजांची योजना अशी होती की राजधानी, आताचं जे अहिल्यानगर आहे त्या ठिकाणी राजधानी करायची. पण ते सुरक्षित ठिकाण नाही म्हणून त्यांनी निर्णय बदलला आणि साताऱ्याच्या दिशेने ते निघाले. पण ते खेडला आले. खेड म्हणजे आपलं राजगुरुनगर, खेड मंचर, तिथं आले. तर ताराबाईंना वाटलं की तोतया शाहू आहेत, कारण असे तोतया शाहू याच्या अगोदर एक प्रकरण झालं, त्यामुळे खरे शाहू नसावेत असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी आपलं सैन्य पाठवलं गैरसमजातून.
आणि मग ताराबाईच्या सैन्याची आणि शाहू महाराजांच्या सैन्याची लढाई झाली खेळला. आणि त्यामध्ये शाहू महाराजांचा विजय झाला, ताराबाईच्या पक्षाचा पराभव झाला. अच्छा. पण जेव्हा औरंगजेबाच्या मुलाने शाहू महाराजांना सोडलं कैदेतून, तर त्याचा डाव काय नेमका होता? त्याचा भांडणच लावून द्यायचं उद्देश हाच होता की सत्ता संघर्ष औरंगजेबाच्या मुलामध्ये सुरू झाला. तो आग्र्याला जाणार, दिल्लीला, आणि इथला उठाव होऊ नये दक्षिणेकडचा. मग इथल्या मराठ्यांना अंतर्गत कलहात ज्यांना अडकवून ठेवायचं, म्हणून शाहूची सुटका केलेली होती. ती काय प्रेम म्हणून नव्हती केलेली. आणि ते शाहू महाराज या ठिकाणी आले आणि त्याच्या उद्देशाप्रमाणे सत्ता संघर्ष या ठिकाणी सुरू झाला. शाहू महाराज मजल दरमजल करत सातारला पोहोचले आणि 12 जानेवारी 1808 शाहू महाराजांनी सातारा या ठिकाणी राज्याभिषेक करून घेतला. ते राजे झाले. ताराबाईला स्वाभाविकपणे त्या करारी होत्या, महत्वाकांक्षा होत्या. त्यांना ते मान्य होण्यासारखं नव्हतंच ना. ताराबाईंना त्या प्रचंड महत्वाकांक्षा होत्या. त्यांनी आपले पुत्र शिवाजी दुसरे, म्हणजे राजाराम महाराजांचे पुत्र शिवाजी, त्यांचं नाव शिवाजी दुसरे, त्यांना गादीवरती बसून त्या स्वतः राज्यकारभार करत होत्या. पन्हाळा त्यांची राजधानी होती. आणि मग शाहू महाराजांनी मोहीम आखली दक्षिणेकडची, आणि ताराबाईचा आणि शाहूचा संघर्ष सुरू झाला. आणि ते कोल्हापूरला गेले, ताराराणी रांगण्या किल्ल्यावरती गेल्या, शाहू महाराज तिथपर्यंत गेले. रांगण्यातून परत ताराराणी खाली उतरल्या कोकणात सिंधुदुर्गकडे, आणि तिथून शाहू महाराज परत आले आणि सातारा या ठिकाणाहून राज्यकारभार करू लागले. पण ताराराणी आणि शाहू महाराज यांचा संघर्ष संपावा याचा पुढाकार शाहू महाराजांनीच घेतला. अच्छा. तो किती काळ त्यांचा संघर्ष चालू राहिला? आणि साधारणतः 1731 पर्यंत चालू राहिला. आणि नंतर तो संपला कसा तर वारणेच्या तहाने संपला. वारणेचा तह झाला. शाहू महाराज काय म्हणायचे, ग्रहछिद्र नसावे. ते नाही, मग ग्रहछिद्र नसावे म्हणजे घरात वाद नसावा आणि अंतर्गत कलह नसावा. आणि ताराबाई बद्दल ते नेहमी आदराने बोलायचे. ताराराणी म्हणजे त्यांची चुलतीच ना. तर ते नेहमी म्हणाय, ताराराणी आमच्या मातोश्रीच आहेत, ताराराणी आमच्या मातोश्रीच आहेत, असं ते नेहमी आदराने बोलायचं. त्यांच्याबद्दल प्रचंड आदर होता. आणि मग ताराराणीचा पुत्र शिवाजी दुसरा यांचा मृत्यू झाला अकाली. आणि मग परत त्यांनी राजसबाई ज्या राजाराम महाराजांच्या दुसऱ्या राणी होत्या, त्यांचा पुत्र संभाजी दुसरा, त्याला गादीवरती बसवून राज्यकारभार ताराबाई करायच्या. मग संभाजी दुसरे गादीवरती, कोल्हापूरच्या गादीवरती आले आणि इथं शाहू महाराज राज्यकारभार करतो. पण अंतर्गत कलह संपावा म्हणून तह करण्याचा निर्णय घेतला. आणि मग शाहू महाराजांनी निमंत्रित केलं. मग ताराराणी, संभाजी दुसरे, छत्रपती संभाजी दुसरे कोल्हापूर गादीचे, ते सगळेजण साताराच्या दिशेने आले. तर शाहू महाराज स्वागतासाठी कुठे गेले तर आताच जी कराड आहे, कराडच्या जवळ जखीनवाडी नावाचं गाव आहे, जखीनवाडीपर्यंत शाहू महाराज स्वतः गेले आणि त्यांचं स्वागत केलं. ताराराणीचा आदराने नमस्कार केला ताराराणीला. आणि ताराराणी संभाजी महाराजांना घेऊन ते सातारा अजिंक्य ताऱ्यावरती आले. आणि अजिंक्य ताऱ्यावरती 13 एप्रिल 1731 तह झाला. त्या तहानुसार वारणेच्या दक्षिणेकडचा भाग कोल्हापूर गादी आणि वारणेच्या उत्तरेकडचा भाग सातारा गादी असा तो वारणेचा तह झाला. आणि त्या तहानुसार 2 गाद्या झाल्या, सातारा गादी आणि कोल्हापूर गादी. आणि 1731 नंतर ताराराणी परत कोल्हापूरला गेल्या नाहीत. त्या अजिंक्य ताऱ्यावरतीच राहिल्या, शाहू महाराजांच्या तिथे राहिल्या. हा, म्हणजे बघा, ज्या शाहू महाराजांचा आणि ताराराणीचा संघर्ष झाला तर ताराराणींनी शाहू महाराजांपाशी राहायचं पसंत केलं. आणि त्यांनी पण मातेप्रमाणे, त्या चुलती होत्या, आईप्रमाणे त्यांचा आदराने सन्मान केलं. आणि त्यांच्या राज्यकारभारामध्ये देखील ताराराणींनी मार्गदर्शन केलं, पुढं मोलाचं मार्गदर्शन केलं. पण जेव्हा हा तह झाला त्याच्या आधी पन्हाळ्याला जाऊन त्यांनी स्वराज्याची राजधानी स्थापन केली होती ना ताराराणींनी. तो प्रसंग काय होता? आणि म्हणजे ते कोल्हापूर संस्थान मग कसं उदयाला आलं तिथे? त्यांनी पन्हाळा या ठिकाणी राजधानी होती ताराराणीची. आणि तिला शिक्कामोर्तब झालं ते छत्रपती शाहू महाराजांनी वारणेचा जो तह केला 13 एप्रिल 1731 त्या तहानुसारच ते शिक्कामोर्तब झालं. कोल्हापूरची गादी आणि सातारची गादी असे त्या वारणेच्या तहानुसार 2 गादी झाली.
आणि त्यानंतर ताराराणीचं वास्तव, वारणेच्या तहानंतर त्यांचं वास्तव हे मात्र सातारा किल्ल्यावरती राहिलं. पण ताराराणींनी कोल्हापूर का निवडलं असावं, काही उल्लेख आहे त्याच्या संबंधात? हो, स्वाभाविकपणे पन्हाळा किल्ला सुरक्षित आहे, मोठा किल्ला आहे, राजधानीचं ठिकाण आहे आणि ते सुरक्षित आहे. विशाळगड पण राजधानी होती त्यांची, नंतर पन्हाळगड राजधानी झाली. तर ते अत्यंत सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि मध्ययुगीन काळामध्ये किल्ले त्यांचं राज्य होतं, किल्ले सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे होते आणि म्हणून त्यांनी कोल्हापूर ही पन्हाळा ही राजधानी निवडलेली होती. त्यांनी कोल्हापूर संस्थान स्थापन केलं, इथपर्यंत ताराराणींबद्दल माहिती आढळते जनरली. पण पुढे त्यांचं काय झालं, कारण त्यानंतर त्या बऱ्याच काळ जिवंत होत्या. सो तो सगळा काळ कसा होता त्यांचा, ताराराणीचा? ताराराणी 1761 वारल्या ताराराणी. म्हणजे आणखीन पुढचे 30 वर्ष त्यांचं वास्तव हे साताऱ्यात आहे आणि साताऱ्यातला काळ त्यांचा अत्यंत महत्वाचा काळ आहे. खरं तर ताराराणी या स्वतंत्र राज्यकारभार तर त्यांच्या हातात असताना तर त्यांनी आणखी दिल्लीचं तख्त जिंकलं असतं ताराराणी, इतकं शौर्य होतं त्यांच्याकडे. पण कोल्हापूरच्या सातारच्या गादीवरती शाहू महाराज आले आणि मार्गदर्शक म्हणून ताराराणी राहिल्या, पण त्यांचा काही इतका हस्तक्षेप नव्हता. ते मार्गदर्शक होत्या पण मर्यादित. आणि पण एक आहे की ताराराणी ह्या राज्यकारभारामध्ये लक्ष घालत होत्या, शाहू महाराजांशी सल्ला मसलत करत होत्या. शाहू महाराजांबद्दल त्यांच्याबद्दल खूप आदर होता शाहू महाराजांना. आणि त्यानंतर पेशवाईचा उदय होतो. बाळाजी विश्वनाथ भट हा पेशवा होतो आणि त्यानंतर बाजीराव पहिले हे येतात आणि बाजीरावाच्या मृत्यूनंतर येतात ते नानासाहेब पेशवे. नानासाहेब पेशवे यांचं जे अतिक्रमण मराठ्यांच्या स्वराज्यामध्ये त्यांनी जे अतिक्रमण केलं हे ताराबाईंना मान्य नव्हतं. आणि विशेषतः ताराबाई आणि नानासाहेब पेशवे असाही पण संघर्ष आहे. आणि शाहू महाराज ज्या वेळेस वयोवृद्ध म्हणजे शाहू महाराज 1749 ला गेले. 15 डिसेंबर 1749 शाहू महाराजांचं निधन झालं. पण निधनाच्या पूर्वी ते ज्यावेळेस आजारी होते, शाहू महाराजांना मुलगी होती, मुलगा नव्हता. मग गादीवरती कोणाला घ्यायचं, वारस कोणाला निवडायचं, ही सल्ला मसलत झाली. त्या ताराबाईच्या सल्ल्याने शाहू महाराजांनी वारसदार निवडला. कोणाला निवडायचं असा प्रश्न पडला. शाहू महाराजांनंतर गादीवरती कोणाला बसवायचं, तर शाहू महाराजांनी त्यांनी सांगितलं की माझा नातू हयात आहे. कुठे आहे? शिवाजी पहिले, त्यांचे जे शिवाजी दुसरे, त्यांचे जे पुत्र होते शिवाजी आणि त्यांची मुलगी याला दिलेली होती वैरागच्या निंबाळकरांकडे दिलेली होती. तर ताराबाईंनी सांगितलं की माझा नातू वैरागलाय, गादीवर बसवा, त्यांना ते रामराजे, त्यांचं नाव रामराजे, त्यांना आणा आणि त्यांना गादीवरती बसवा. ताराबाईच्या सल्ल्यानुसार ताराबाईचा नातू म्हणजे मुलाचा मुलगा जो वैरागला होता, वैराग पानगाव, तिथं निवडक लोक पाठवले आणि त्यांना घेऊन आले. पण ते ज्यावेळेस सातारच्या जवळ आले त्याच वेळेस शाहू महाराजांचं निधन झालं 15 डिसेंबर 1749 त्यांच्या मृत्यूनंतर मग दुसऱ्या दिवशी रामराजे साताऱ्यात पोहोचले आणि ताराबाईच्या सल्ल्यानुसार शाहू महाराजांच्या संमतीनं रामराजे गादीवरती आले आणि रामराजे राज्यकारभार करत होते, मार्गदर्शक ताराबाई होत्या. पण पेशव्यांचा जो हस्तक्षेप होता तो त्यांना मान्य नव्हता आणि म्हणून पेशव्यांवरती सुद्धा वचक ताराबाईचा होता. आणि त्या ज्या वेळेस आणि त्याच वेळेला त्या कोल्हापूर राज्याच्या संस्थापिका म्हणून पण काम करत होत्या. नाही, त्यानंतर संभाजी दुसरे हे पूर्णतः राज्यकारभार हे कोल्हापूर गादीचा करत होते. पण त्या जेव्हा तिथे होत्या कोल्हापुरात तेव्हा त्यांनी ते राज्य कसं सांभाळलं, तो कारभार कसा केला, काय काय तेव्हा त्यांनी पूर्ण राज्यकारभार केला. त्यांनी सातारची कोल्हापूरची गादी आबादीत ठेवली. पेशवे ज्या वेळेस दुसरा बाजीराव पेशवा, त्यांची दुसऱ्या बाजीराव पेशव्याची बहीण एक इचलकरंजीच्या घोरपडे घराने दिलेल्या होत्या, त्यांना कोल्हापूरची गादी हस्तगत करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ताराबाईने त्यांचं स्वप्न कधी साकार होऊ दिलं नाही. अत्यंत निर्भीडपणे हिमतीनं राज्यकारभार केल्या.
त्या अत्यंत करारी होत्या, स्वाभिमानी होत्या, निर्भीड होत्या. तिथं जसं काम केलं तशाच पद्धतीचं काम त्या सातारा या ठिकाणी देखील करत होत्या. पेशवाईचा हस्तक्षेप होऊ नये हा त्यांनी, जसं मोगलाविरुद्ध लढल्या त्या तसंच पेशवाईच्या विरुद्ध देखील त्या लढल्या आणि त्यांना प्रदीर्घ आयुष्य मिळालं. 1761 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. शेवटच्या काळातला काही उल्लेख आहे की ते कसं होतं त्यांचं शेवटचे दिवस? शेवटचा कालखंड हा विशेषतः त्यांचे पुत्र नातू जो होता रामराजे, हे त्यांचं ऐकत नव्हते जास्त, कारण ते नानासाहेब पेशव्यांच्या मर्जीत असायचे. नानासाहेब पेशव्यांची खूप दहशत होती. म्हणजे ज्यांना ताराराणींनी तिथे गादीवर बसवलं होतं तेच शेवटी त्या रामराजेला देखील त्यांनी कैदेत ठेवलं होतं. त्यांना कैदेत ठेवलं होतं रामराजेनं सुद्धा. तुम्ही माझं ऐकत नसाल तर मी तुमची चोहोबाजून नाकेबंदी करू शकते. इतका दर्रा आणि करारी होत्या त्या. उतरत्या वयात सुद्धा त्यांनी शेवटपर्यंत ठेवला होता. त्या जशा औरंगजेबाविरुद्ध लढल्या, तशाच त्या स्वकीयांच्या विरुद्ध सुद्धा लढल्या, तशाच त्या पेशव्यांच्या विरुद्ध लढल्या. म्हणजे त्या अत्यंत मुत्सद्दी, धोरणी, महत्वाकांक्षी, निर्भीड अशा ताराराणी होत्या. इतक्या शूर, शौर्यवान आणि मर्दिनी म्हणून ताराराणींचं पूर्ण आयुष्य आपण आता पाहिलं. पण सर, असं वाटतं का की इतिहासात त्यांना जे स्थान मिळायला हवं होतं ते मिळालं नाही? अगदी बरोबर आहे. तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तुमच्या मताशी मी सहमत आहे. कारण त्यांचं शौर्य, कर्तृत्व, निर्भीडपणा, आज जो महाराष्ट्र स्वराज्य आहे ते फक्त आणि फक्त ताराराणीमुळे आहे. छत्रपती शिवाजीराजे निर्माण केलं, पण ते जिजाऊने प्रेरणा दिली, संकल्पना शहाजीराजेंनी केली, संभाजीराजेंनी त्यासाठी बलिदान दिलं, प्रतिकूल काळात राजाराम महाराजांनी देखील ते संवर्धन केलं. पण ज्या काळामध्ये राज्यकर्ता कोणीही उरलेला नव्हता पुरुष, त्या काळात ताराराणींनी 7 वर्ष औरंगजेबासारख्या क्रूर, निर्दयी अशा बादशाहाच्या विरुद्ध झुंज देऊन या स्वराज्याचं जे रक्षण केलं, त्याला भारताच्या नव्हे जगाच्या इतिहासात तोड नाही. रिचर्ड ईटन म्हणतो, अमेरिकन स्कॉलर, की जगात ताराराणीची तुलना करावी अशी दुसरी कर्तृत्ववान स्त्री नाही. त्या जशा लढणाऱ्या होत्या तशाच मुत्सद्दी होत्या, प्रेरणा देणाऱ्या होत्या. त्यांनी कितीतरी कल्याणकारी निर्णय घेतले. त्या लिंब या ठिकाणच्या गोसाव्याला न्याय मिळवून दिला. कोकणामध्ये जोशींच्या वारसाचा वाद होता, तिथं न्यायनिवाड्याकडून योग्य वारस नेमला. राजगड किल्ल्याला औरंगजेबाने वेढा टाकला तर त्यावेळेस संताजीराव शिळीमकर आणि महिपतराव शिळीमकर हे बंधू मोगलाविरुद्ध लढत होते. त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम त्यांनी केलं. पालीचा खंडोबा आहे कराडच्या जवळ, तिथं त्या डबीवरून वाद निर्माण झाला यादव आणि जाधव, धनाजी जाधवांचा आणि गिरजोजी यादवचा. तो वाद मिटवण्याचं मोठं काम ताराराणींनी केलं. म्हणजे लोककल्याणकारी न्यायनिवाडे केले, गरिबाला न्याय मिळवून दिला, रसद पुरवली, प्रोत्साहन दिलं, स्वराज्याचं रक्षण केलं. म्हणजे ताराराणीच्या शौर्याची, पराक्रमाची तुलना होऊ शकत नाही. त्यांनी राज्याचं रक्षण केलं, पण म्हणावा तसा त्यांचा इतिहास क्रमिक पाठ्यपुस्तकातून शिकवला जात नाही. कथा, कादंबरी, चित्रपट, मालिका, पाठ्यपुस्तके यातून ताराराणीचा प्रभावीपणे इतिहास मांडला जात नाही. तो आला पाहिजे, ती आपली जबाबदारी आहे. आत्ताच्या महिला राज्यकर्त्यांनी ताराराणींचा आदर्श काय घ्यायला हवाय? ताराराणीपासून काय शिकलं पाहिजे महिलांनी? आजच्या राज्यकर्त्यांनी, ताराराणी शूर होत्या, ते शौर्य आत्ताच्या मुलींमध्ये आलं पाहिजे. ताराराणी संकट समयी लढणाऱ्या होत्या, रडणाऱ्या नव्हत्या. आता छोट्या संकट आलं तर रडत बसतात. रडू नये, लढलं पाहिजे. औरंगजेबा एवढं तर मोठं संकट नाही ना आज. औरंगजेबासारख्या मोठ्या बलाढ्य शत्रूविरुद्ध त्या लढल्या. संकट समयी लढलं पाहिजे. आणि ताराराणी ह्या संकट समयी घरात बसल्या नाहीत, बाहेर आल्या, नियोजन केलं, संघटन उभं केलं. आपण संघटित राहिलं पाहिजे. संघटित राहिलात तर तुम्हाला कोणी गुलाम बनवू शकणार नाही, तुम्हाला कोणी पराभूत करू शकणार नाही. धैर्य पाहिजे, शौर्य पाहिजे, प्रागतिक विचार पाहिजे. अंधश्रद्धाळू नव्हत्या, भविष्य पंचामुहूर्त बघत बसल्या नाही त्या. कुठल्या बुवा, बापू, कापू, झापू. शौर्यावर विश्वास ठेवला, शौर्यावर विश्वास ठेवा, कर्तृत्वावर विश्वास ठेवा. त्यांना आपल्या परंपरेचा अभिमान होता.
ज्योतिबा, खंडोबा, भैरोबा, मुसोबा, तुळजापूरची भवानी, पंढरीचा पांडुरंग, हर हर महादेव त्यांची घोषणा होती. त्या श्रद्धाळू होत्या पण अंधश्रद्धाळू नव्हत्या. मग आजच्या महिलांनी, पुरुषांनी, सगळ्यांनीच बुवा, बापू, कापू, झापू, अंधश्रद्धा यांच्या भानगडीत पडू नये. तर छत्रपती शिवाजीराजे, ताराराणी यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि आपण आपली वाटचाल केली पाहिजे. नक्कीच. शेवटचा संदेश जो सरांनी दिला तो अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज श्रद्धा जपणं महत्त्वाचं आहे आणि तुम्हाला विश्वास शेवटी तुमच्या कर्तृत्वावर आणि शौर्यावरच ठेवायचा आहे. तोच तुम्हाला कायम पुढे घेऊन जाणार आहे. आणि महाराणी ताराराणी आपल्याला हेच शिकवतात. त्यांच्या जीवनातून आपल्याला हाच संदेश मिळतो जो सगळ्यांनी घ्यायला हवा आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन पॉडकास्टसाठी लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर तुमचं खूप खूप धन्यवाद की तुम्ही लगावबत्तीला इतका वेळ दिलात आणि ज्या गोष्टी माहिती नव्हत्या ताराराणींबद्दल त्या आज आमच्या प्रेक्षकांनाही कळाल्या. थँक्यू.